विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवण्यासाठी त्यांचा पाया मजबूत करण्याचे मोलाचे काम रयत शिक्षण संस्थेच्या सौ शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमधून अत्यंत प्रभावीपणे होत आहे, असे गौरवोद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उलवे येथे काढले। उलवे नोडमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या सौ शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा बुधवारी रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी संपन्न झाला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे शाहू सतपाल यांची विशेष उपस्थिती होती। या सोहळ्याला रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य वाय.टी. देशमुख, कामगार नेते महेंद्र घरत, स्कूलचे चेअरमॅन परेश ठाकूर, शकुंतला ठाकूर, पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्य रत्नप्रभा घरत, वर्षा ठाकूर, रयतच्या मॅनेजिंग काउन्सिल सदस्या ज्योत्स्ना ठाकूर, मुख्याध्यापक किरण कुमार सुथार, मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे, मुख्याध्यापक अविनाश कुलकर्णी, ॲडव्होकेट राहुल घरात, स्कूल कमिटी सदस्य कविता खारकर, राजेश खारकर, धीरज ओवळेकर, माजी मुख्याध्यापिका साधना डोईफोडे, स्कूलच्या मुख्याध्यापिका मुक्ता खटावकर, स्कूल कोऑर्डिनेटर हर्षल फडके, मनीषा मोरे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी उपस्थित होते। यंदाच्या स्नेहसंमेलनाची संकल्पना यशोगाथा अशी ठेवण्यात आली होती। या माध्यमातून भारतातील विविध राज्यांमधील महान योद्ध्यांचा इतिहास लघुपटाद्वारे मांडून त्यावर आधारित आकर्षक नृत्याविष्कार सादर करण्यात आले। यावेळी शैक्षणिक वर्ष 2025-2026 मधील गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षकांचा त्यांच्या शैक्षणिक प्रगती, क्रीडा, विज्ञान, प्रदर्शन आणि विविध स्तरांवरील यशाबद्दल मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला। विशेष म्हणजे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 75व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांनी तयार केलेली एक भावस्पर्शी लघुचित्रफीत यावेळी दाखवण्यात आली, ज्यानंतर त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला। आपल्या भाषणात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शाळेच्या प्रगतीचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। आपल्याला आता आपली यशोगाथा जी आहे ती यशोगाथा त्या स्कूलची माझ्या जीवनाचा याच्यातला भाग नाही, तरी पण आता ते आमच्या फॅमिली कमिटीच्या सदस्य ज्योत्स्ना ठाकूर बसले, अनेक प्रिन्सिपल बसले। परवाच्या दिवशी एक लोकनेते रामशेठ ठाकूरचं फार मोठा प्रोग्राम झाला, अगदी जबरदस्त। त्यानंतर सगळी टोटली सुविधा त्यांच्या कामामध्ये झाला, असे जागेवर सगळी प्रत्येकाला सुविधा आहे। त्या मागच्या 8 महिन्यामध्ये गुरुनारायण नाट्यमध्ये सुद्धा छान सुंदर कार्यक्रम झाला। आता या कार्यक्रमांची रंगत खऱ्या अर्थानं वाढत जाणार आहे, पण या कार्यक्रमांच्या बरोबरीने विद्यार्थ्यांची प्रगती होत आहे। आणि आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी सांगितले, तुम्ही शिक्षण घेऊन मोठं व्हायचं आहे। बरेचसे विद्यार्थी आता 12वी झाले की लंडनला जातात, UK जातात, अमेरिकेला जातात, जर्मनीला जातात, पण आता भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारनं आता ह्या फॉरेन युनिव्हर्सिटीज आहेत त्या अगदी आपल्या बाजूला इतर शेजारीच आणले जात आहेत। आणि हे विद्यार्थी मोठे होईपर्यंत आज जे 7वी रजिस्टर करतील ते मोठे होऊन त्या युनिव्हर्सिटी चालू होणार आहेत, म्हणजे शिक्षणाच्या मोठ्या संधी अवेलेबल आहेत। आणि त्याचबरोबरनं आपल्याला ट्रान्सपोर्ट किंवा कुठले शास्त्रीय ज्या ज्या विविध अशा स्टार्टअप सुरू झाले त्यातली चांगली संधी आहे। तर आपल्या विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवण्याकरता बालवत पाया जो आहे तो तुम्हाला या स्कूलमध्ये नक्कीच पक्का केला जाईल। ज्या विद्यार्थ्यांनी बक्षिसी म्हणून त्यांचं सर्वांचं मी अभिनंदन करतो। तर परेश ठाकूर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा कशा प्रकारे कटिबद्ध आहे याची माहिती दिली। सांस्कृतिक कार्यक्रमाच्या बहारदार सादरीकरणानंतर या सोहळ्याची सांगता झाली। या इथे सर्व शिक्षक, टीचिंग, नॉन टीचिंग स्टाफ आणि त्याचबरोबर प्रिन्सिपल हे सर्वजण अतिशय चांगल्या प्रकारे या इथे रस घेऊन आपले जी मुलं आहेत, आपल्या ज्या मुली आहेत त्यांना या इथे त्यांचं शिक्षण हे या इथं त्यांना रसभरीत वाटेल यासाठी म्हणूनच ते सर्व या इथे विशेष असं परिश्रम घेत असतात। आपल्या सहकार्याची त्यांना आवश्यकता आहे। आपलं आतापर्यंत भेटलेलं सहकार्य या पुढील काळात सुद्धा असेच चालू राहील, यासाठी आपल्याकडून सुद्धा इथे सहयोगाची तेवढीच अपेक्षा आहे। रामशेठ ठाकूर शकुंतला रामशेठ ठाकूर शाळा उलवे याचं अकॅडमिक एक्सलन्स हे चांगल्यात चांगलं होत जावं, त्याच्यामध्ये नवीन नवीन टप्पे गाठले जावेत। या येथील मुलं जे आहेत, मुली आहेत त्यांना चांगल्यात चांगलं सांगतं याचं शिक्षणाचं आकलन व्हावं, यासाठी येथे नवीन
सहयोग भेटेल ह्यासाठी मी संत या इथे मी आपल्या सर्वांना आवाहन करतो. आपण सर्वजण या कार्यक्रमाला इथे आलेले आहात. आपल्या पाल्यांना या इथे सहभागी व्हायला सांगत आहात. कशासाठी? कारण आपल्या सर्वांनाच माहिती आहे की फक्त अकॅडमिक एक्सलन्स महत्त्वाचा नसतो, तर एक ओव्हरऑल पर्सनॅलिटी, एक डेव्हलप पर्सनॅलिटी ही महत्त्वाची असते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ही एक अत्यंत महत्त्वाची अशी भर आपल्या मुलांच्या मुलींच्या जीवनामध्ये ही पडत असते. त्यामुळेच माझं आपल्या सर्वांना आव्हान आहे की या इथे जे जे परफॉर्मन्स होणार आहेत या परफॉर्मन्सला आपल्या मुलांनी आणि मुलींनी ज्या प्रकारे परफॉर्मन्स करताना आपण रिस्पॉन्ड करणार आहात अशाच प्रकारे आपण इतरांसाठी सुद्धा रिस्पॉन्ड करा. त्यांना इथं प्रतिसाद द्या. अशा प्रकारचं मी आपल्या